माझे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात, त्यांना कसं फेस करायचं. शिवाय मी पूर्ण एका अशा मुद्द्यावरही तुमचं लेक्चर सांगत नाही आहे की माझं पूर्ण लाईफला धरून लेक्चरच असतात. माझं जे काही बोलणं असतं ते काही माझे व्हिडिओ धार्मिक पण असतात. शिवाय अनेक गोष्टींचं नॉलेज देत असते की जीवनात अनेक गोष्टी आपल्या कशा घडलेल्या असतात आणि त्या घडवण्यामागचंही एक कारण असतं आणि त्या कारणातूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. या सगळं शिकण्याचं जे मला अगदी म्हणा की काही गुण दैविक असतील मला प्राप्त झालेले, तेच मी इथं माझ्या व्ह्यूअर्सना सांगण्याचं आहे. आणि ह्या नॉलेजचा वापर मी आत्ताच सुरुवात केलेली आहे. मला वाटते 1-1.5 महिना झाला असेल की मी हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करते की अगदी एखाद्या रोपट्यापासूनही तुम्हाला बरंच काही मिळू शकतं आणि जीवनाची जी एकेकांची पूर्ण क्षमता संपलेली असते जगण्याची, त्यांनाही जगण्यास कशी उभारी मिळेल, एव्हरीथिंग. म्हणजे मला सांगायचं उद्देश की असं बरंच काही नॉलेज आहे माझ्याकडं की मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. हां बाबा, एकाच गोष्टीचं असं नाही माझा व्हिडिओ की मी जेवणाचंच बनवते, मी तुम्हाला एखादं फॅमिलीचंच दाखवते काहीतरी किंवा एखाद्या गाण्याच्याच याच्यावर करत असते व्हिडिओ. असं काही नाही की लाईफमध्ये तुम्हाला खूप चॅलेंजेस असतात आणि या चॅलेंजेसना कसं फेस करायचं हेही मी दाखवत असते. आणि शिवाय आपले जे संस्कार जपले जातात ना, ते कसे जपायचे, आपली संस्कृती यांचंही महत्त्व, आपली जी पुराणातली मंदिरे आहेत ती बनवण्यामागचे कारण, तिथे घडलेल्या घटना याचं मी नॉलेज देत असते. जेणेकरून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की माझं एकाच असं कुठल्या गोष्टीवरती नॉलेज देत नाही आहे, कारण तेच ऐकूनही तुम्हाला बोर होईल. त्याच्यामुळं मी सगळं नॉलेज मी माझ्या एकाच व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही म्हणजे ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा.